अरे हळूहळू. सॉरी जरा बघून चाल ना. तुझ्या कॉफीमुळे जर फ्लोर प्लॅन खराब झाला असता ना तर शमिका मॅमने तुझी सुट्टी केली असती. हा सॉरी. काय करतोय? अहो आता लांबच तर ठेवलाय की मग. अरे हो, पण आता का ठेवलाय? शमिका मॅम आल्यानंतर 2 मिनिटांनंतर कॉफी घेऊन यायची, म्हणजे ती थंड होत नाही. कळलं? आणतो परत मग. हा तीच कॉफी आता परत गरम करून आणू नको. आणि कॉफीवरती मॅडमला साई आवडत नाही, तर तुझी सुट्टी होईल. हो. आणि तुझं काय चालू आहे? प्रेझेंटेशनची तयारी. फ्लोअर प्लॅन रेडी असून काय फायदा नाहीये. 3D आउटलेट कुठे आहेत? 3D लेआउट सध्या अवेलेबल नाहीये, पण फ्लोअर प्लॅन अवेलेबल आहे. ऐन वेळी जर मॅडमने मागितलं आणि ते अवेलेबल नसेल तर माझी पण सुट्टी करतील मॅडम. शमिका मॅडम आल्या. काय 5 मिनिट आधीच? हो ते आवरा पटापट. चला. Please sit down. All set for the presentation? Yes, madam. हा मुंबईतला सगळ्यात मोठा टाउनशिपचा प्रोजेक्ट आहे आणि काहीही झालं तरी तो आपल्यालाच मिळायला हवा. लेट्स स्टार्ट. Hold on, Mr. Razi. What is this? काय झालं मॅम? मला तुमच्याकडून हे एक्सपेक्टेशन्स नव्हते. तुम्ही सिनियर इंजिनियर आहात. हे बजेट तुम्हाला करेक्ट वाटतंय? मॅम, बजेटवर पुढच्या फेजमध्ये पण काम होऊ शकतं, म्हणून मला वाटलं की आपण हे प्रोजेक्ट माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी आधीच सांगितलंय. आणि या बाबतीत मला कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही हेही सांगितलंय, हो ना? सॉरी मॅम. मिस्टर राजे, तुम्ही प्रूव्ह केलंय की तुम्ही रिलायबल नाही आहात. तुमच्यासारखा इतका सिनियर एक्सपिरियन्स्ड माणूस जर अशा साध्या चुका करणार असेल ते मी कसं टॉलरेट करू ना? तुम्ही एक काम करा, तुम्ही एक ब्रेक घ्या. म्हणजे यू आर फायर्ड. येस मॅम. यांच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. येस मॅम. हॅपी वेकेशन्स मिस्टर राजे. अन्नपूर्णा माते की जय. चला पेटवता. हो.
चला आई आता सगळं काही आवरलंय, सुरुवात कशाने करायची आता? अर्थात गोडाने नैवेद्य दाखवायचं ना देवाला. मग शिरा बनवूया? चालेल. मी शिरा बनवायला घेते. सई हा ओ सई, काय किती वेळची हाक मारतोय तुम्हाला? बरं चला, काहीतरी दाखवायचंय तुम्हाला. चला हा पण मी शिरा बनवते. शिरा बनवून झाले की जाऊयात ना आपण. नंतर करा. ऐका माझं, चला माझ्याबरोबर. ऐका ना, खूप कामं बाकी आहेत देवांश, ते झाल्यावर आपण जाऊयात. सई प्लीज आता माझ्याबरोबर चला, माझं काम जास्त महत्वाचं आहे. आई तू समजाव ना त्यांना. मी आहे ना बाळा, मी करते. जा तुझा. अहो पण शिरा बनवायचंय, बाकीची कामं मी करीन. जा. झालं समाधान? ती करणार आहे. चला आता. देवांश. चला हो. अहो चला हो. चालू? चला. देवांश देवांश ओके वेट, आता 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 इथेच थांबा. ऐका ना, काम करून आले असते तर काय बिघडलं असतं माझं? नाही, ते जास्त महत्वाचं नाहीये, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही ऐका ना, आपल्याला फक्त असं आत नाही जाता येणार. का? म्हणजे सरप्राईज आहे ना. आपण सरप्राईज असल्यावर काय करतो? केले. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. ओके चला, या पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे 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 पुढे. सावकाश चला, सावकाश. ओके लेट्स गो. इट्स ओके, मी आहे, डोंट वरी. ओके हॅलो. स्टॉप. आता मी हात काढतोय, पण मी सांगेन तेव्हाच डोळे उघडायचे. 1 2 3 सरप्राईज. देवांश आपल्या रूम मध्ये तुमचं स्वागत आहे सई. कसं वाटलं सरप्राईज? खूप सुंदर. आणि कसे दिसतात ना आपले चेहरे? आय नो. कुठल्या सिच्युएशन मध्ये लग्न केलंय आपण? मी किती रागवलो होतो तेव्हा तुमच्यावर, माहितीये ना? आणि तुम्ही सुद्धा अजिबात प्रिपेअर्ड नव्हता लग्नासाठी. फक्त ना मला तेव्हा माहिती नव्हतं की माझ्या बाजूला ही जी ऑकवर्ड मुलगी उभी आहे, माझं आयुष्य व्यापून टाकणार आहे. पण खरंच ना, आधीचे आपण आणि आत्ताचे आपण किती फरक आहे ना आपल्यात. खूप फरक आहे. आय मीन बघा ना, म्हणजे तेव्हा मी तुमच्या बरोबर लग्न करणं इमॅजिन करू शकत नव्हतो, आणि आता मी तुमच्याशिवाय माझं आयुष्यच इमॅजिन करू शकत नाही. सई किती फरक आहे. मी पण. तुम्ही माझ्या प्रत्येक विचारात असता देवांश. आय नो रिसेंटली खूप वाईट गोष्टी घडून गेल्यात. आपण इतका मोठा डिसिजन घेतलाय, सगळ्यांनी मिळून नवीन घरात शिफ्ट केलंय. मी तर माझं करिअर, आयुष्यच नव्याने सुरू केलंय. पण तुम्हाला माहितीये या सगळ्याचं बळ माझ्यात कुठून आलं? तुमच्याकडून. तुम्ही नसतात तर मला नाही माहिती मी हे सगळं कसं केलं असतं. हा आता जरा बाबा अपसेट आहे, त्याच्यामुळे जरा वाईट वाटतंय. मला नाही माहिती ते कधी या सगळ्यातनं बाहेर पडतील. तुमचे हे दडपण लवकर कमी होईल देवांश. हो, काळजी करू नका, सगळं काही चांगलं होणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, मला काय वाटतंय माहितीये का, आपली ही रूम आहे ना, आपण अगदी आपल्याला हवी तशी सजूयात. म्हणजे या रूम मध्ये आल्यावर आपल्याला शांतता, आनंद, प्रेम हे सगळं असं ना मिळालं पाहिजे. आणि तुम्ही नका काळजी करू देवांश, सगळं काही छान होणार आहे. बाबांची नाराजी पण लवकरात लवकर दूर होणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर चांगली नोकरी पण मिळेल. आय लव्ह यू सई. आय लव्ह यू टू देवांश. मम्मी काय करताय? शिरा. नाईस. का पण आज काही स्पेशल आहे का? अगं आज आलोय ना आपण ह्या नवीन घरात. या घरातला आज पहिला दिवस आहे. मग देवाला गोडाचं नैवेद्य नको का दाखवायला, म्हणून करते.
करेक्ट आहे करेक्ट आहे. छान दिसतोय हा शिरा. तुम्हाला माहितीये मम्मी, मला ना खूप आवडतो, माझा फेवरेट एकदम शिरा. मी काही हेल्प करू का? अजिबात नको. असं काय करताय मम्मी, करू द्या ना हेल्प. मागच्या वेळी तू केलेला शिरा चांगला लक्षात आहे माझ्या. तेव्हा सईनी मीठ घातलं असा आरोप केला होतास ना. आज माझ्यावर आणखीन कसला आळ घेशील देव जाणे. काही नको, मी करीन. असं का बोलताय मम्मी? तुम्ही लाईफ टाइम माझ्याशी असंच वागणार आहात का सगळे? मम्मी अहो मला माहिती आहे पास्ट मध्ये खूप चुका झाल्यात माझ्याकडून, पण आता मी या घराची सून आहे. आयुष्यभर मला या घरात राहायचंय. मला सुधारायचंय हो मम्मी स्वतःला. मला वाटलं होतं बाकी कोणी नाही, ऍटलिस्ट तुम्ही तरी माझी बाजू समजून घ्या. सॉरी. अगं मला तुझ्यावर चिडायचं नव्हतं, पण ताई घर सोडून गेल्यात ना म्हणून खूप अस्वस्थ वाटतंय मला. त्यात ह्यांची मनस्थिती ठीक नाहीये म्हणून जरा चिडचिड झाली माझी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय मला? मी अंडरस्टँड करू शकते. तुम्ही फक्त मला तुमची थोडीशी हाईक करू द्या प्लीज. अगं असू दे. मी प्लीज मी नीट करेन. तुम्ही जे सांगाल ते नीट करेन. बरं, मग हा सुका मेवा आहे ना, त्याचे काप कर. हा ओके. चॉपिंग प्लॅटून मागे आहे. मम्मी मला ना एक क्वेश्चन विचारायचा होता. ते काल ना मला भैरवी मॅडम भेटल्या होत्या जायच्या आधी. काल भैरवी ताई गेल्या ते तुला माहिती होतं? कमाल आहेस तू. अगं मग तू सांगितलं का नाहीस आम्हाला? आपण त्यांना थांबवलं असतं ना. काय बोलायचं होतं? नाही 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 मम्मी, मला नव्हतं माहित की त्या घर सोडून जाणार आहेत. म्हणजे मला माहित असतं तर मीच नसतं का थांबवलं त्यांना. मम्मी अहो रात्री फक्त आमचं बोलणं झालं. कशाबद्दल? जहागीरदारांच्या सत्याबद्दल. त्या ना काहीतरी वियर्ड बोलत होत्या. 30 इयर्स आधी जहागीरदारांचं काहीतरी सत्य आहे, जे कळलं तर सगळ्या जहागीरदारांचा डोलाराच हलून जाईल. मला काही समजलं नाही हो. तेव्हापासून ना मी कन्फ्युज्डच आहे. पण तुम्हाला तर माहित असेल ना की भैरवी मॅम नक्की कशाबद्दल बोलत होत्या? मम्मी अहो सांगा ना. मला ना काही कळलंच नाही ते एक्झॅक्टली काय बोलत होत्या. खूपच कन्फ्युजन झालं माझं. ते 30 इयर्स आधी वगैरे मला कसं कळणार आहे? तुम्हाला माहित असेल ना, हो ना मम्मी? नाही नाही, मला नाही माहित. एवढं तंतरायला काय झालं हिला? म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा मॅटर असणार. यार हिच्याकडून आता काढून घ्यावंच लागेल. नक्की नाही माहित ना मम्मी? मग मी खोटं बोलते असं वाटतंय का तुला? नाही मम्मी. मग कशाला इतके प्रश्न विचारतेस? नको त्या चौकशा. हो मम्मी, तुम्ही खोटं बोलताय असं कुठे म्हणाले मी? मला फक्त वाटलं की कदाचित तुम्हाला आठवत नसेल ना, म्हणून मी परत परत विचारत होते. आणि आता या फॅमिलीचा मी पण पार्ट आहे ना, सो काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर त्या मलाही माहीत असायला हव्यात. पण ठीक आहे, तुम्हाला मला नाही सांगायचं तर मला अजूनही असंच वाटेल की तुम्ही मला परकत समजता. नाही अगं, भैरवीताई बोलायचं म्हणून बोलल्या असतील. असं सत्य वगैरे काही नाहीये, कळलं ना?
नाही आई भैरवीताईंच्या बाबतीत बोलत असशील तर त्यांच्या बाबतीत गेल्या काही दिवस जे काही सुरू आहे त्यानंतर त्यांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचं, किती विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. आणि एक सांगते तुला, तू अजून या घरात नवीन आहेस. उगाच नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. नाक नाही खूपसते, मी फक्त क्वेश्चन विचारला. राग आला का तुम्हाला? नाही, असं कुठे काय. मग एवढं चिडला? तू गरोदर आहेस, उगाच नको ते प्रश्न कशाला पडलेत तुला. तू स्वतःकडे लक्ष दे ना. आई आई पटकन इकडे ना. आले. काय रे देवा, हे काय इतके कागद कसले काढून बसलायस तू? अगं काही नाही, आता ते मागे डॉक्युमेंट्स हरवले होते ना सगळे, त्याच्या ऍटलिस्ट फोटो कॉपीज आहेत की नाही ते जरा चेक करत होतो. पण आज हे अचानक कसं काय आठवलं तुला? अचानक काय म्हणतेय, जॉबसाठी अप्लाय करायला लागेल ना मला, सगळे डॉक्युमेंट्स एकत्र करायला हवे ना, तेच करतोय. मग मी मदत करू का तुझी? ऑब्व्हियसली. अहो आलात तुम्ही, बरं झालं. जरा देवांशी मदत करा ना हे डॉक्युमेंट्स बघण्यात, मला जास्त कळतं त्यातलं. नाही मला कळतं, पण माझ्या मदतीची इकडे कोणालाच गरज नाहीये. देवांश, बाबा अचानक असे रूम मध्ये का निघून गेले? काय झालं असणार, आपल्या बहिणीचा अतिपुळका आलाय त्यांना. आणि काय देवा, तर काय, आपण सगळे या घरात एकत्र आलोय, मी नवीन जॉब शोधायचा प्रयत्न करतोय, हे सगळे कुठलेच निर्णय आवडले नाहीये त्यांना. आणि मुळात ना इथे आल्यापासून अशीच येते, शांत शांत, काहीच स्पष्टपणे बोलत नाहीये. आणि त्यांनी ठरवलंय या सगळ्या गोष्टीत ते मला मदत करणार नाहीयेत. अरे असं अजिबात नाहीये देवा. ओके, जाऊ दे मग. अरे डोंट वरी, आणि मी करतो माझं सॉर्ट. अरे पण एवढं रागवायला काय झालं? देवा देवा ऐक ना बाळा. देवांश, अंजली सावकाश बस इथे. काय होत आहे? सई, माझा हार्ट रेस होत आहे. तर ऑलरेडी सकाळपासून मला असं फील होतंय कसं तरी वेगळं एकदम, आणि त्यात ही सगळी भांडणं ग. सई, पाणी देऊ का तुला? मी पाणी नाही पाणी नको. स्ट्रेस वाढलाय ग. प्रेग्नन्सी वगैरे ना खूप डिफिकल्ट असते सई. फॅन लावू का मग? नाही फॅन नको, एकदम चक्कर आल्यासारखंच फील होत आहे. काय करू मी, सांग तरी मला. ठीक आहे, आता तू विचारतेस आहे इतकं, काय करू? तर तू एक काम कर, माझ्यासाठी ना छान कोल्ड कॉफी घेऊन ये. अगं अशी बघत काय उभी आहेस, जा ना, कोल्ड कॉफी आणतेस ना. हे बघ, हार्ट रेस होतोय, हार्ट खूपच चक्कर झाल्यासारखं होतंय. बापरे. आता कसं जिरवली की नाही भेंडी? मी नवीन सून आहे, ते पण प्रेग्नेंट, तरी मला अटेन्शन द्यायचं सोडून हे लोक आपापसात काय ड्रामा करत बसलेत. आता कळेल सगळ्यांना खरी हिरोईन कोण आहे ते. फुटेज पण तिलाच जास्त मिळायला पाहिजे. हे काय असेल? तुला कोल्ड कॉफी
सांगितली होती ना मी. माहिती आहे मला, पण गरोदरपणामध्ये कॅफेन फार वाईट असतं, त्यामुळे दूध आणलं तुझ्यासाठी. आणि असं आता दूध प्यायची ही योग्य वेळ नाहीये, पण तुला काहीतरी थंड प्यायचं होतं ना, म्हणून हे घेऊन आले. अगं 2 जीवांची आहेस तू आता, त्यामुळे इथून पुढे ते कोल्ड्रिंक, परत ते अजून काय कोल्ड कॉफी, पिझ्झा, बर्गर हे सगळं बंद करायचं. जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा आता बाळाला काय गरजेचं ना यावर जास्त लक्ष दे आणि तेच खात जा, कळलं? काय विचार केला होता मी? या घरात प्रेग्नन्सीचं नाटक करून सगळ्या जहागीरदारांना तालावर नाच. इकडे सगळं उलटच होत आहे. देवा, तू पण ना किती पटकन वाईट वाटून घेतोस. उगाच नाही वाईट वाटून घेतोय मी आई, त्याला कारण पण तशीच आहेत. भैरवी आईचा सगळा राग ना माझ्यावर काढतात. वेडास का तू? ते कोणाचाही राग कोणावरही काढत नाहीये, उलट ते सुद्धा आपल्यासारखेच दुखावले गेले. आधी भैरवीताई जे काही वागल्या त्यामुळे, आणि आता अशा अचानक कुणालाही न सांगता निघून गेले त्यामुळे. एकटीच बहीण आहे रे त्यांची. आई नो आई, पण भैरवी आईवर जी काही परिस्थिती आली आहे ती तिने स्वतःहून ओढून घेतली हे का दिसत नाहीये त्यांना? आणि अशा व्यक्तीसाठी दुःख करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या फॅमिलीकडे लक्ष द्या ना यार. मी इतका मोठा डिसिजन घेतलाय, माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय, अभिमान वाटायला हवा ना माझा. वाटतोच, ते बोलले नाही तरी सुद्धा. सॉरी, मला नाही वाटत तसं त्यांच्या वागण्यावरून, अजिबात नाही वाटत. मला असं वाटलं होतं ते मला सपोर्ट करतील, पण तसलं काय. देवा, एक मुलगा म्हणून तुझी त्यांच्याकडून जी काही अपेक्षा आहे ती बरोबरच आहे, पण नाती अशी ठरवून विसरता येत नाहीत ना. पण भैरवीताईंना तसं वाटत नसावं कदाचित, कारण जाताना पण त्यांनी परत एकदा घर फोडण्याचाच प्रयत्न केला. 30 वर्षांपूर्वी जे काही घडून गेले त्याबद्दल अंजलीकडे बोलून गेल्या त्या. आता अंजली काय करेल देव जाणे. आय एम सॉरी यार, मी माझ्यामुळे तर तुला पण वाईट वाटतंय ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे लवकरच सगळं नीट होणार आहे. आय नो. बाबांना पण जाणवेल की माझा डिसिजन करेक्ट होता आणि त्यांचा राग पण जाईल.